नमस्कार सर्वांचं. तर स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही गेलो होतो आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी. घाणा भरण्याचा कार्यक्रम होता तिथे. थोडंसं मी इथे दाखवत आहे डेकोरेशन वगैरे कसं केलं होतं. घाणा भरण्याचा कार्यक्रम होता. चला सुरुवात करूया व्हिडिओला. सकाळी लवकर उरकलं होतं आणि मग वेळ नव्हता कारण दोघींना शाळेला पाठवलं होतं. मग पोहे खात खात म्हणलं थोडंसं जरासं व्हिडिओ शूट करून घ्यावं. रेडी झालेली आहे, बघू शकता मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. आणि नंतरून मग आम्ही निघालो. 8:30लाच जायचं होतं पण थोडासा उशीर झाला. 9:15 9:30च्या दरम्यान आम्ही घरून निघालो. निघताना म्हटलं थोडासा बघू शकता व्ह्यू घेतला होता. घरातून निघताना असं वाटलं नाही की बाहेर थंडी असेल. थोडंसं आभाळ आलं होतं त्यामुळं थंडी भरपूर वाजत होती गाडीमध्ये. मग फलटणमध्ये मला जरा 5-10 मिनटं थांबायचं होतं. आमच्या बाकीच्या जावा ज्या आहेत त्यांना घ्यायचं होतं. मग फलटणमध्ये पोचलो. तिथे एक 10-15 मिनिट गेली आणि मग नंतरून आम्ही पुढे निघालो. तर बघू शकताय किती सुंदर अशी सजावट केलेली आहे. हे एंट्रान्स आहे. हळदी कुंकू आणि घाणा भरणे दोन्ही प्रोग्राम त्यांनी एकत्र घेतले होते. बघू शकता किती सुंदर असं त्यांनी जातं, बोरं, जे काय गाजर जे काय आहे ते घाणा आणि संक्रांती असं दोन्ही मिळून छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि नंतरून त्यांच्यात एक छोटंसं बाळ आहे, त्याचं बोर नावचा सुद्धा प्रोग्राम होता. त्यासाठी हे सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. आणि त्यानंतरून घाणा भरण्यासाठी जे सादर मांडतात ते असं इथे मांडलं होतं. मग नंतरून आम्ही जावाजावानी थोडंसं म्हटलं फोटो वगैरे काढून घ्यावा. ते इथं फोटो काढले. त्यानंतरून पार्श्व आणि प्रणीलला सुद्धा म्हटलं बसून एकदा फोटो काढून घ्यावेत. मग त्यांचेसुद्धा इथं फोटो काढलेले आहेत. छान असं डेकोरेशन होतं. साड्या आहे, बघू शकता किती सुंदर अशा मांडलेल्या आहेत. हे नवरीच्या साड्या आहेत. त्यानंतरून आम्ही रिटर्न घरी आलो नंतरनं बघू शकता तुम्ही 4:15 4:30चा टायमिंग झालेला आहे. आणि माझा अवतार बघू शकता. माझं डोकं खूप जाम दुखत होतं. मग म्हटलं की थोडंसं फ्रेश झाल्यानंतरून पुन्हा एकदा आपण थोडासा व्हिडिओ येतो एडिट आणि व्हिडिओमध्ये बाकीचं ॲड करूया. तर फ्रेश झाल्यानंतरून मी परत बाकीचा व्हिडिओ शूट करूया. आल्यानंतरून पार्श्व मला थोडासा गरमच लागत होता तिथेच. आणि मग आल्यानंतरून बघा औषधं ही द्यावी म्हटली. ह्या दोघीसुद्धा स्कूलला गेल्या होत्या. त्या जराशा रुसल्या होत्या माझ्यावरती, त्यांना नेलं नाही. आणि पार्श्व बघा कसं ॲक्टिंग करत आहे मोबाईल बघण्याची. म्हटलं जाऊन बघावं. तर खरंच त्यांनी यूट्यूब ओपन केलं होतं आणि बघत होता. त्यानंतरून रुहीचा एक ड्रेस ऑनलाईन मिशोवरून मागवला होता. मग म्हटलं की चला त्याचं अनबॉक्सिंग करून बघूयात की तो ड्रेस नक्की कसा आलेला आहे. तर मग तो ड्रेस ओपन केला. लास्ट टाईम जो घेतला होता तो काही फिटिंगमध्ये बसला नाही म्हणून मग तो रिप्लेस केला, तो दिला आणि हा घेतला. मग हा कापड छान आहे, कॉटनचं होतं. तोच पॅटर्न आहे कॉर्सेट्स टाईप. मग तिला म्हटलं आवडला आहे तरी ट्राय करून. मग ओपन केल्यानंतर तिला मग ट्राय करायला लावलं. अगं बाई नाही बसायचं. मग बघा तिने ट्राय केल्यानंतर कापड छान आलेलं आहे. तसं 310च्या रुपयाच्या मानाने जाऊया ट्राय. मग ती ट्राय करून आली. मला तर आवडला. तुम्ही पण नक्की सांगा कसं आहे. त्यानंतरून म्हटलं जरा दोघींचा अभ्यास घ्यावा कारण आज दिवसभर मी नसल्यामुळे दोघी जरा नाराजच होत्या. मग दोघींनाही अभ्यासाला बसवलं. आत्ता जरा युनिट टेस्ट जवळ आलेली आहे. मग दोघींचा जरा अभ्यास घेतला. रुची त्यात जरा किरकिरच करते. मम्मी कुठं गेलेली तिला चालत नाही. तिचं म्हणणं असतं की जेव्हा मम्मी बाहेर जाईल तेव्हा तिला पण बाहेर जायला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग थोडीशी रडत होती ती. मग रडून झाल्यानंतरून म्हटलं चला आता अभ्यासाला सुरुवात करूया. अभ्यास करता करता मग शाळेतल्या गप्पा गोष्टी देखील मारल्या. आज काय नवीन झालं, स्कूलमध्ये काय झालं, फ्रेंडचं काय. मग ती असंच गप्पा गोष्टी करत करत आमचा 1 तास त्याच्यात निघून गेला. थँक्यू. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.